लहानपण आणि मोठेपण यात फरक काय आहे? लहानपणी चकली चिवडा फरसाण्याला खाऊ म्हणणारी पोरं मोठं झाल्यावर त्यालाच चकना म्हणतात. मित्र कसे बनवले पाहिजे? मित्र असे बनवा की जे तुम्हाला असं समजून घेतील जसं मेडिकलवाला डॉक्टरचं अक्षर समजून घेतो. बरं, आजच्या पिढीला मोटिवेशन काय द्याल? मेहनत एवढी करा की मुलगी नकार देईल पण मुलीचा बाप नाही. बरं, आणि पुढच्या पिढीला मोटिवेशन काय द्याल? पुढच्या पिढीची वाट तर नक्कीच लागणार आहे, कारण त्यांना मार्गदर्शन करणारे अनुभवी म्हातारे आम्ही असणार आहे. बायको आणि सूर्यामध्ये काय साम्य आहे? दोघांकडे पण आपण डोळे वाटारून बघू शकत नाही. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. मग तुम्ही ससा आणि कासवाच्या गोष्टीमधून काय शिकलात? हेच की शर्यत हरली तरी चालेल पण झोप पूर्ण झाली पाहिजे. मी तर या गोष्टीतून हे शिकले की सबर का फल मीठा होता है. होय, याच भरोशावर राहिलो आणि माझ्या दोन फळांची लग्न झालीत. आता तिसऱ्या फळाचं लग्न पुढच्या महिन्यात आहे. जर मराठी माणसाने जपानमध्ये एक दवाखाना उघडला तर त्या दवाखान्याचे नाव काय असेल? टोचुका सुई. बरं, मराठी माणसाने जपानमध्ये सलून उघडलं तर त्या सलूनचे नाव काय असेल? मिशी कापू का? बरं, आता उलट करूया. जपानी माणसाने महाराष्ट्रात शाळा उघडली तर त्या शाळेचं नाव काय असणार? याशिका. बरं, एक मराठी धावपट्टू रशियामध्ये कायमचा स्थायिक होतो तर तो रशियामध्ये त्याचं नाव बदलून तो काय ठेवेल? जोरात धावतोस की. बरं, आता एक शेवटचा प्रश्न. जर चायनीज माणसाने महाराष्ट्रात चहाची टपरी टाकली तर त्या चहाच्या टपरीचे नाव काय असेल? फुकून पी.